मुंबई महापौरांच्या प्रसिद्धीकरता 25 लाख रुपये खर्च आहे। महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीकरता 25 लाख रुपये खर्च आहे। या प्रस्तावावर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींची तीव्र नाराजी आहे। मुंबई महानगरपालिकेकडे आधी स्वतःचा जनसंपर्क विभाग आणि केंद्रीय सोशल मीडिया यंत्रणा कार्यरत आहे। असं असताना महापौरांच्या रोजच्या कामांच्या आणि कार्यक्रमांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीकरता स्वतंत्रपणे 25 लाख रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव समोर आलाय। हा प्रस्ताव मंजुरीकरता स्थायी समितीसमोर मांडण्यात आलेला आहे। पालिका प्रशासनाच्या या प्रस्तावावर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। इथं लोकशाही मराठी गेले 38 दिवस जुहू किनारा, जुहू बीच स्वच्छ करण्याकरता म्हणून पाठपुरावा करतीये। यंत्रणा का वाढवली जात नाही, कर्मचारी का वाढवले जात नाही, याकडे खर्च का वळवला जात नाही अशी विचारणा केली जाते लोकशाही मराठीकडून। या सगळ्या संदर्भात काल तर राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू बीच स्वच्छ करण्यासंदर्भात निर्देशही दिलेले आहेत सिद्धेश कदम यांना। असं असताना इथं 38 दिवसात 5 मिनिटं सुद्धा वेळ न मिळालेल्या महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीकरता 25 लाख रुपये, थोडे थोडके नाही तर 25 लाख रुपये खर्च या ठिकाणी मांडला जातोय। मीडिया प्रसिद्धीकरता 25 लाख खर्च। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, गेले 38 दिवस इथं जुहू बीच स्वच्छ होत नाहीये। मुंबईकर इतका टॅक्स भरून महापौर वारंवार सांगतायत मी आज जाते, उद्या जाते, पाहणी करते, निर्णय घेते, यंत्रणा वाढवते, कर्मचारी वाढवते, पण तिथं मात्र कारभार शून्य। आणि इथं मात्र महापौरांच्या प्रसिद्धीकरता 25 लाख रुपये। अगदी खरं आहे लागवी, कारण महापौरांच्या बंगल्याचा खर्च आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की कशा पद्धतीत महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी पालिकेकडनं आता एकूण 25 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे। जुहू चौपाटीचा किनारा मागच्या महिनाभराहून अधिक दिवस झालेले आहेत। आजचा 38वा दिवस आहे। आपण वारंवार महापौरांना विचारणा करत आहोत, त्या आजही पोहोचलेल्या नाहीयेत। आज जर आपण पाहिलं तर हा 25 लाख रुपयांचा खर्च करण्यासाठी हा प्रस्ताव आता आलेला आहे। जरी विरोधकांनी याला कुठेतरी विरोध केला असला, सवाल अनेक उपस्थित जरी केले असले, तरी 25 लाख रुपयांचा खर्च जर आपण पाहिला तर एकूणच अधिकृत जे कार्यक्रम आहेत त्या प्रसिद्धीसाठी एकूणच 25 लाखाहून अधिकचा हा खर्च केला जाणार आहे। यामध्ये मासिक खर्च जर आपण पाहिला तर महिन्याला सुमारे 2,09,000 रुपये जे आहेत आणि ज्यामध्ये दररोज जवळपास 6,900 रुपये खर्च असणार आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूणच म्हणजे रन टाइम सोल्युशन जो असतो या खासगी एजन्सीला जे आहे 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एका वर्षाच्या कालावधीसाठी हे काम देण्यात आलेलं आहे। एकूणच महापौरांचे जर आपण दौरे पाहिले, बैठका, तपासणी, पाहणी, एकूणच नागरी कार्यक्रम असतील, विविध सार्वजनिक उपक्रमांचे सोशल मीडियावरती ज्या पद्धतीत जे प्रसिद्ध करण्याचे काम जे आहे ती ही एजन्सी करत आहे। आणि पालिका प्रशासनाच्या या प्रस्तावावरती विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी तीव्र नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। मनसे असो किंवा मग उबाटाचे नगरसेवक असो यांनी देखील अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत, पण महापौरांच्या कार्यालयाकडनं एकच स्पष्टीकरण आलेलं आहे, ते म्हणजे हा प्रस्ताव कोणत्याही PR टीमसाठी नसून केवळ महापौरांच्या अधिकृत कामकाजाची आणि नागरी उपक्रमांची माहिती जी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या सोशल मीडियासाठी वापरण्यासाठी आहे। आणि हा प्रस्ताव जो आहे तो आता मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर देखील मांडण्यात आलेला आहे। लागवी, सोशल मीडियाची ही प्रसिद्धी, हे रील्स काय कामाचे? खरं तर मीनाक्षी, हा मुद्दा आता उपस्थित होतोय जिथं कामं होणं अपेक्षित आहेत। मुंबईकर त्याकरता इतका टॅक्स भरतायत आणि तिथं कामं मात्र नाही, आणि सोशल मीडियावर काय इतका खर्च करून काय दाखवायचंय? निश्चितच ही वेगळीच प्रसिद्धी आपल्याला पाहायला मिळते, कारण वारंवार महापौर जे आहेत त्यांच्या या सगळ्याच खर्चावरून त्यांच्यावरती अनेक प्रश्न आपण उपस्थित करत आहोत। सतत आपण पाहतोय की विरोधी पक्षात असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नगरसेवक
सचिन पडवळ यांनी देखील या निर्णयावरती टीका केली होती. नागरिकांच्या जे संवाद आहेत त्यांच्याशी साधायला त्यांना वेळ नाहीये. कुठेतरी आपण पाहतोय की मुंबईकरांचे जे प्रश्न आहेत, स्वच्छतेचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, त्यावरती कुठेही खर्च केला जात नाही महापौरांच्या वतीनं किंवा पालिकेच्या वतीनं. मात्र अशा प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपये कशासाठी, सर्वसामान्य देखील आता विचारू लागलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.